आपण कसं बहीण भावंड असं म्हणतो ना, बरोबर. तसं प्रकार आहे. आणि भरपूर गर्दी असते इथं, भाविक लोक भरपूर असतात. रविवार, शुक्रवार, मंगळवार, गुरुवार प्रत्येक माणूस पंढरपूरला जाणारा सगळं देवीचं इथं कमला भवानीचं दर्शन घेऊनच पंढरपूरला जातो. आलं लक्षात? खांबेत ते 96 आहेत सगळे, पूर्ण टोटल 96. 96 खांब. 96 खांब, 96 हे वावरे, अच्छा. सगळे 96 कोळी मराठा. हा. इथं सगळं ते सगळं मराठ्याचं म्हणून 96 बनवलं. 96 पूर्ण. ओके बाबा, धन्यवाद. हा, धन्यवाद. तर नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. हा पार्ट 2 आहे की माझं बर्थडे सेलिब्रेशन कुठं आणि कसं झालं. इथं तर नाही झालं, पुढं झालं. इथे तिसऱ्या किंवा चौथ्या पार्टमध्ये तुम्हाला समजेलच. पण हा पहिला स्टॉप होता करमाळा. इथे कमलाई मातेचं मंदिर आहे. आतमध्ये जेव्हा कमानीतून प्रवेश केला तेव्हा इथे काही खेळणीचे वगैरे किंवा काही खाण्यापिण्याची छोटीशी दुकानं आहेत 4-5. त्यानंतर इथं मुख्य प्रवेशद्वार. इथे 2 काका बसलेले होते, त्यांच्याजवळ ओटीचं सामान होतं, नारळ वगैरे, फूल, खडी साखर असं बरंच काही. त्यानंतर इथे बघू शकता श्री कमला भवानी मंदिर संस्थान अशी कमान आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये एंटर करायचं आहे. मग ह्या काकांजवळ मी चप्पल माझी काढली, तिथून त्यांच्याकडून ओटीचं सामान घेतलं आणि आतमध्ये मंदिरात प्रवेश केला. हे मंदिरात म्हणजे पहिल्यांदाच गेले होते, याच्या आधी कधीच आलेले नाही. मला माहीत नव्हतं हे इतकं सुंदर आणि ऐतिहासिक असं मंदिर आहे. इथं गेल्या गेल्या मला सगळ्यात पहिलं तर सैराट पिक्चरमधले सगळे सीन डोळ्यासमोर यायला लागले, कारण की सैराट पिक्चरची शूटिंग इथे झालेली आहे. म्हणजे ते पुढं तुम्हाला समजेलच कसं काय कुठं. पण इथं प्रवेश केल्यानंतर मला तो पिक्चरच आठवत होता, माहीत नाही कसं काय. इथं सगळ्यात पहिले इथे तुम्हाला काही देवीची अशी मूर्ती वगैरे किंवा एक नंदी बाप्पाचं दर्शन होईल. तर मग आम्ही सुद्धा इथे हळदी कुंकू वाहून देवीचं दर्शन घेतलं. इथं समोरच नंदी आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया. हे प्रशस्त असं एकदम भव्य मंदिर आहे. ह्या मंदिराबद्दल जर बोलायचं गेलं तर याची कथा अशी आहे की ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले व मराठी, मोगली, दाक्षिणात्य तसेच हेमाडपंथी वास्तुशैलीचा वापर करून श्रीमंत राजे राव रंभा निंबाळकर यांनी सन 1727 ते 28च्या दरम्यान हे मंदिर बांधलेले आहे. हे मंदिर आई तुळजाभवानीचं प्रतिरूप मानलं जातं. इथे 96 खांब आणि 96 पिलार आहेत. याचं सगळं काय महत्त्व आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओत समजेलच. तर इथे सगळ्यात पहिलं एक महादेवाचे म्हणजे पिंड आहे. त्या महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही तिथं गेलो. थोडंसं वाकून जावं लागतं हाईटला, तिथे दरवाजा कमी आहे. इथं गेल्यानंतर मस्त महादेवाचं आम्हाला पिंड दिसली. आम्ही तिथे छान दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मंदिराच्या बाहेर नारळ फोडण्यासाठी आणि अगरबत्ती लावण्यासाठी एक सेपरेट आहे. मग तिथे आम्ही अगरबत्ती वगैरे लावली, नारळ फोडलं आणि मग देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये गेलो. शेजारी महादेवाची पिंड आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडच्या साईडने लगेच तुळजाभवानीसारखीच देवीचं रूप आहे. तुळजाभवानीचे प्रतिरूपच मानलं जातं. ही कमलाई मातेचं मंदिर आहे. तर इथे जास्त व्हिडिओ वगैरे घ्यायला परमिशन नाही आहे फोटो काढायला मंदिरात, त्यामुळे मी छोटीशी एक क्लिप घेतली. तुम्हाला मी देवी दाखवते. हातात देवीच्या तलवार वगैरे आहे. हिरवी अशी साडी घातलेली आहे आणि खूप देखणं असं आईचं रूप आहे. कमलाई मातेचं दर्शन तुम्हीही करून घ्या. सुंदर असं मंदिर आहे आणि याची खूप छान अशी कथा आहे. म्हटलं आता एक दर्शन तर झालं, एक शेव घालून घेऊ, पूर्ण मंदिर पण बघून होईल आणि एक पूर्ण मंदिराला एक राऊंड किंवा शेव घालून येऊ. तर मग तिथं आम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं. एक पिंपळाचं झाड होतं आणि त्याच्या खाली गणपती होते. मग आम्ही तिथं पण दर्शन घेतलं बाप्पाचं आणि त्या पिंपळाच्या झाडाला एक छोटीशी शेव मारून पुढं निघालो तर बघतो तर काय, एक काका होते मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागच्या साईडला. ते काका एक दगड होता आणि त्या दगडावरती असे हात ठेवून काहीतरी फिरवत होते. मग ते नेमकं काय आहे ते बघण्यासाठी आम्ही तिथं गेलो. तर हे बघा, हे काका होते तिथं बसलेले. हा चौरंग जो खाली आहे तो सुद्धा पूर्ण दगडाचा आहे आणि त्यावरती एक दगडाचा जे एक दगडच ठेवलेला आहे आणि तो दगड खूप म्हणजे पवित्र मानला जातो. त्याच्यावर ते हात ठेवायची आणि आपली मनातली इच्छा बोलायची. तो दगड जर फिरला तर आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते, असं इथली श्रद्धा आहे. आता ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा माहीत नाही, पण ह्या देवीचं इतकं सत्व आहे. तिथले लोक जे काय सांगत होते ते बघून मी खूप म्हणजे भावूक झाले आणि तिथे हात ठेवून नशीब आजमावायला गेले. आणि शेट आणि आम्ही दोघांनीही ते दगडावरती हात ठेवून बघितलं आणि दोघांचेही दगड फिरले. त्यानंतर हे बघा, हे 3 डिगमाळ आहेत इथे बसूनच परशा आरची ते सगळी शूटिंग पिक्चरची केलेली आहे. आणि तर तुम्हाला आठवत असेल आरचीच्या चप्पलवरती त्याने गुलाबाचं फूल ठेवलं होतं, तेच इथंच हा शूट केलेला आहे. तर ह्या 3 डिगमाळ आहेत. आधी 4 होत्या पण कालांतराने एक पडली आणि आता 3च आहेत. तर त्यानंतर आम्ही आलो होतो, तो एक बारव आहे तिथे, जे की विहीर, त्यालाच आपण बारव असंही म्हणतो.
आणि इथे आरची आणि परशाचे ते जे सीन आहेत पिक्चरमधले, त्यांनी उडी मारून पाण्यात जे काही तो गाणं वगैरे आहे ते इथं शूट झालेलं आहे. इथं गेल्यानंतर आपण जे काही बोलतो त्याचा आवाज घुमत होता, कारण की आतमध्ये खूप खोल होतं. आता ही नदी थोडीशी घाण झाली, शेवाळ आलेलं होतं, पण हरकत नाही. माझ्याकडून एक शब्द चुकला आहे, मी नदी बोलले तर ही विहीर आहे, तर ह्या विहिरीला शेवाळ आलेला आहे, हरकत नाही, कारण ही खूप दिवसापासून बंद असावी कदाचित म्हणून. पण खाली जायची जास्त हिंमत होत नव्हती, कारण की ते खूप खोल होतं. मग तिथून बाहेर आले, पुढचा प्रवास सुरू झाला आणि मला रस्त्यात समजलं की आम्ही चाललोय अक्कलकोटला. खूप प्रसन्न वाटलं आणि आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलोय. अक्कलकोटमध्ये कसं कसं दर्शन घेतलं आणि काय हे तुम्हाला पुढच्या एका पार्ट 3 आणि एका मिनी व्लॉगमध्ये समजेल. आजच्यासाठी इतकंच. त्यानंतर त्या कमलाई मातेच्या मंदिरात आम्हाला एक काका भेटले होते. त्या काकांनी आम्हाला सुंदर अशी मंदिराची माहिती दिली आहे. त्या काकांच्या शब्दातच मी तुम्हाला ती माहिती ऐकवते. पुढे बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. तुळजापूरची तुळजाभवानी आणि करमाळ्याची कमला भवानी हम्म, दोन्ही एकच रूप आहे. हम्म, आपण कसं बहीण भावंड असं म्हणतो ना, बरोबर. तसं प्रकार आहे. आणि भरपूर गर्दी असते इथं, भाविक लोक भरपूर असतात. रविवार, शुक्रवार, मंगळवार, गुरुवार प्रत्येक माणूस पंढरपूरला जाणारा सगळं देवीचं इथं कमला भवानीचं दर्शन घेऊनच पंढरपूरला जातो. आलं लक्षात. ओके. आणि नंतर मग आता काय आहे, हे 1700 मध्ये बांधकाम झालेलं आहे. जवळजवळ 350 ते 450 वर्ष झाले याला बांधकामाला. आणि तुळजापूरचं जे बांधकाम आहे ते ह्याच्या अगोदर 100 वर्ष झालेलं आहे, ते शिवाजी महाराजांच्या काळात. हा. आणि नंतर मग असं भाविक लोक भरपूर येतात. सगळे मराठवाडा, विदर्भ इकडे सगळे लोक भरपूर दिवसातनं 1000 लोक तर येतात दर्शनाला. 1000-1500 लोक असतातच रोज डेली. आणि हे कसं आहे, सैराट पिक्चर निघाल्यामुळं सैराटमुळं जास्त प्रसिद्ध झालं हे मंदिर. इतकं मंदिर छान असून सुद्धा लोकांना जास्त माहिती नव्हतं, पण हे सैराट पिक्चरमुळं सगळ्याला माहिती झालेलं आहे आणि त्याच्यामुळं गर्दी वाढत आहे. धन्यवाद. पुढं जे खांब आहेत मंदिरात, पुढं जे डिकमळे आहेत ते 80 फुटाच्या डिकमळे आहेत ती. अच्छा हा, ते 4 होते पण त्यातली एक पडली काय काळानंतर, अच्छा. आणि आता 3 आहेत ते. म्हणजे सरकारने लक्ष द्यावं असं नाही वाटतं ना, का? सरकारनं ट्रस्टी वगैरे इथं असतेच चालू. ट्रस्ट. ट्रस्टी करतात सगळं काम इथं. अच्छा ट्रस्टीच काम आहे सगळं. अच्छा अच्छा, ठीक. काय मानधन असलं तर सरकार देतच. देतच. हा, देत. आणि मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जे पुढं दगडी पिलर आहेत, खांब आहेत, हा, ते साधारणपणे किती खांब आहेत? ते 96 आहेत सगळं, पूर्ण टोटल 96. 96 खांब. 96 खांब, 96 हे वावरे, अच्छा. सगळे 96 कोळी मराठा. हा, इथं सगळं ते सगळं मराठ्याचं. म्हणून 96 बनवलं. 96 पूर्ण. ओके बाबा, धन्यवाद. हा, धन्यवाद.